विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरण कौशल्याच्या दुसऱ्या भागात आपण कौशल्याच्या आवश्यक घटकांचा अभ्यास केला, ज्यात पारिभाषिक शब्दांचा वापर, स्पष्टीकरण दुव्यांचा वापर, सहहेतुक पुनरावृत्ती, शाब्दिक दाखल्यांचा किंवा उदाहरणांचा वापर व अशाब्दिक उदाहरणांचा वापर या आवश्यक घटकांचा वापर करून स्पष्टीकरण केले तर स्पष्टीकरण प्रभावी होऊन विद्यार्थ्यांना संबंधित मुद्दा पटकन समजतो. परंतु काही असे घटक आहेत की त्यांचा वापर शिक्षकांनी पाठाची तयारी कमी केली की आपोआप होतो व स्पष्टीकरण निष्प्रभ होते. त्यांना स्पष्टीकरण कौशल्याचे त्याज्य घटक असे म्हणतात. त्याज्य म्हणजे वर्ज्य केलेले, आणि जी गोष्ट वर्ज्य केलेली असते आणि तिचा वापर झाला म्हणजे स्पष्टीकरणात अडथळा निर्माण होतो. परिणामी विद्यार्थ्यांना तो मुद्दा समजत नाही किंवा त्याचे आकलन होत नाही. या गोष्टी शिक्षकाने टाळल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे: स्पष्टीकरणातील त्याज्य बाबी. पहिलं आहे अस्खलितपणाचा किंवा ओघवतेपणाचा अभाव टाळावा, लॅक ऑफ फ्लुएन्सी. नंबर 2, अखंडतेचा किंवा सातत्याचा अभाव टाळावा, लॅक ऑफ कंटिन्युटी. नंबर 3, संदिग्धता टाळावी म्हणजे वेगनेस. नंबर 4, अयोग्य शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर टाळावा, अवॉइड यूज ऑफ रॉंग वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. सुरुवातीला आपण अस्खलितपणाचा किंवा ओघवतेपणाचा अभाव टाळावा, लॅक ऑफ फ्लुएन्सीबद्दल माहिती मिळवूया. अस्खलितपणे बोलणे किंवा ओघवतेपणाने बोलणे म्हणजेच स्पष्टीकरणासाठी नियोजित केलेल्या पारिभाषिक शब्दांचा वापर करून न अडखळता बोलणे किंवा न विसरता बोलणे होय. त्यामुळे स्पष्टीकरण चांगले होते. शिक्षकांचे अस्खलित बोलणे किंवा ओघवतेपणाने बोलणे हा चांगला गुण आहे. हा गुण प्रत्येक शिक्षकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. बऱ्याच राजकीय व्यक्तींचे भाषण हे अस्खलित असते, ओघवते असते. जसा एखादा झरा खळखळ वाहतो त्याचप्रमाणे त्या राजकीय वक्त्यांचे भाषण असते. परंतु हे तेव्हाच शक्य होते जेव्हा ती व्यक्ती त्या विषयाबद्दल खूप वाचन करते व ते क्रमबद्ध लक्षात ठेवते. शिक्षकाच्या बाबत देखील असेच असते. परंतु शिक्षक जेव्हा संकल्पनेबद्दल कमी अभ्यास करतात, वाचन कमी करतात व लक्षात पण कमी ठेवतात, याचा परिणाम असा होतो की जेव्हा शिक्षक एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करतात तेव्हा मध्ये मध्ये काही पारिभाषिक शब्द विसरले जातात. त्यामुळे स्पष्टीकरणात वारंवार खंड पडतो. यालाच अडखळत बोलणे असे म्हणतात. साहजिकच या अडखळत बोलण्याचा स्पष्टीकरणावर परिणाम होतो. जेव्हा एखादा शिक्षक अडखळत बोलतो, अर्थात अस्खलितपणे किंवा ओघवतेपणाने बोलत नाही, त्याच्या स्पष्टीकरणावर परिणाम होतो. तेव्हा शिक्षकांच्या स्पष्टीकरणात अस्खलितपणाचा जो अभाव आढळतो त्याला टाळले पाहिजे. ओघवतेपणाचा किंवा अस्खलितपणाच्या अभावाचे एक उत्तम उदाहरण आपण पाहूया. जेव्हा विजापूरच्या आदिलशहा हा शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी अफजल खानाला पाठवतो, तेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्याचे निमंत्रण देतात. अफजल खानाला भेटण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पूर्वतयारीबाबत शिक्षक पुढीलप्रमाणे वर्णन करतात. तेव्हा शिवाजी महाराजांनी पूर्वतयारीनिशी अफजल खानाला भेटावयाचे ठरवले. यासाठी अंगरख्याच्या आत त्यांनी आपले ते हे घातले, हातात वाघनखे घातली व डोक्यावर काय बरं, तुम्हाला माहीत आहेच की डोक्यावर वार होऊ नये म्हणून
आतून ते आपलं काय बरं म्हणतात, असे शब्द आठवत नाहीत. जसे शब्द आठवत नाहीत तशा नेमक्या कल्पना किंवा स्पष्टीकरण दुवेही आठवत नाहीत. परिणामी बोलण्याच्या ओघात खंड पडतो. यालाच ओघवतेपणाचा किंवा अस्खलितपणाचा अभाव निर्माण होणे असे म्हणतात. लॅक ऑफ फ्लुएन्सी. ओघवतेपणाचा किंवा अस्खलितपणाचा अभाव शिक्षकांनी टाळायला हवा. ओघवतेपणाचा किंवा अस्खलितपणाचा अभाव ज्यांच्यामुळे निर्माण होतो त्या कृती पुढीलप्रमाणे आहेत. 1. बोलताना अडखळणे. 2. मध्येच थांबणे. 3. एखाद्या पाठ्यांशाचे विस्मरण होणे म्हणजेच न आठवणे. 4. तेच वाक्य पुन्हा उच्चारणे. 5. एखादे वाक्य चुकीचे उच्चारणे व पुन्हा बदलणे. 6. निष्काळजीपणे एखादे वाक्य अर्धेच उच्चारणे व ते वाक्य सोडून दुसरे वाक्य उच्चारणे. बोलताना हुंकार काढणे. उदाहरणार्थ ह, हू, हा, आ इत्यादी कृती केल्या जातात. त्यामुळे ओघवतेपणात अडथळा येतो. या सर्व कृती खालील कारणामुळे घडतात. 1. शिक्षकाकडे पुरेसा शब्दसंग्रह नसतो आणि हा जर शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर अवांतर वाचनामुळे वाढतो. नंबर 2. विषयाची तयारी अपुरी असते. त्यासाठी शिक्षकाला मेहनत घ्यावी लागते. पुन्हा पुन्हा वाचन करावं लागतं. नंबर 3. शिक्षकाचे विषय ज्ञान कमी असते. संदर्भ वाचन वाढवावे लागते. नंबर 4. अध्यापनात नियोजनाचा अभाव असतो. त्यासाठी मुद्द्यांचे स्पष्टीकरण कसे कसे करणार त्याचे नियोजन करावे लागते. नंबर 5. भाषेवर प्रभुत्व नसते. त्यासाठी नेहमी मराठी भाषेत बोलणे, वर्तमानपत्रे, अवांतर पुस्तके वाचणे या गोष्टी कराव्या लागतात. नंबर 6. विस्मरण होते. ते होऊ नये म्हणून मनन व चिंतन करावे लागते. नंबर 7. निष्काळजीपणा हा टाळला पाहिजे किंवा निष्काळजीपणा असतो. बघू, पाहू, अजून अवकाश आहे. आणि शेवटचे नंबर 8. आत्मविश्वासाचा अभाव व मानसिक दडपण. आत्मविश्वास म्हणजे काय, तर स्वतःवरचा विश्वास तो नसतो की आपण हे करू शकू किंवा नाही. तो वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे की हे मी करू शकू आणि मी हे करूच शकतो. अशा प्रकारचा आत्मविश्वास हा वाढला पाहिजे. आणि नंबर 2. मानसिक दडपण. मानसिक दडपण म्हणजे काय, मनावर दडपण येते, भीती वाटते, हात थरथरतात, पाय कापतात. आपण ज्युनियर आहोत, लोकांना आपले म्हणणे पटेल किंवा नाही या विचाराने दडपण येते. हे दडपणसुद्धा काढून टाकले पाहिजे. तर स्पष्टीकरणातील ओघवतेपणाचा किंवा अस्खलितपणाचा अभाव टाळायचा असेल तर शिक्षकाजवळ पुरेसा शब्दसंग्रह हवा, विषयाची पूर्ण तयारी असावी, विषयात पुरेसे ज्ञान असावे, अध्यापनाचे नियोजन हवे, भाषेवर प्रभुत्व असावे, अध्ययन केलेले लक्षात ठेवणे आवश्यक, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा हा काढून टाकावा. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपोआप व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन अस्खलितपणाचा आणि ओघवतेपणाचा जो अभाव आहे तो टाळता येतो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अखंडतेचा किंवा सातत्याचा अभाव टाळावा. लॅक ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटी या शब्दाचा अर्थ आहे अखंडता, सातत्य व अभाव म्हणजे कमतरता. स्पष्टीकरण करताना मांडलेल्या मुद्द्यांमध्ये नेहमीच अखंडता असली पाहिजे. अखंडता ही प्रामुख्याने मुद्द्यांच्या क्रमाशी संबंधित असते. स्पष्टीकरण करताना एका मुद्द्यातून अत्यंत नैसर्गिकरित्या दुसरा मुद्दा पुढे आला पाहिजे. असे घडल्यास मुद्द्यांचा प्रवाह अखंड राहतो. अखंडितपणे केलेले स्पष्टीकरण सर्वांना आवडते, परंतु मुद्द्यांचा क्रम हा अतार्किक व अनैसर्गिक आला तर विसंगती निर्माण होते व मुद्द्यांच्या प्रवाहात खंड पडतो. खंडितपणे केलेले स्पष्टीकरण कोणासही आवडत नाही. ते स्पष्टीकरण श्रोत्यास खटकते. तेव्हा स्पष्टीकरणात अखंडतेचा अभाव जाणवतो
आणि हे शिक्षकांनी टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, दैनंदिन जीवनात क्रमाने केलेल्या कृतीला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारच्या कृतीतून सुसंगतता दिसते. तसे करणे का आवश्यक असते, तर त्यामागे काही रूढ कल्पना किंवा संकेत असतात. जसे पायामधील वहाणा काढून देवाला नमस्कार करतात. ही कृती उलट केली तर काही बिघडत नाही, पण ते मनाला खटकते. म्हणून प्रथम पायातील वहाणा काढतो व नंतर देवाला नमस्कार करतो. दुसरं जे उदाहरण आहे की कपडे परिधान करताना सुद्धा क्रम निश्चित असतो. याप्रमाणेच वर्गात स्पष्टीकरण करताना क्रम व ओघवतेपणा हा आवश्यक आहे. तिसरं उदाहरण भूमितीमध्ये बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड, कोन अशा प्रकारे क्रमबद्ध स्पष्टीकरण करावे लागेल. उदाहरण 4, गणितामध्ये संख्यांचे प्रकार अभ्यासताना सुरुवातीला नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, नंतर अपूर्णांक संख्या या क्रमाने स्पष्टीकरण द्यावे लागेल. पुढचं उदाहरण आहे की एखाद्या उदाहरणात बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रिया आलेल्या असतील तर अशा प्रकारचे उदाहरण सोडवताना कोणती क्रिया अगोदर करावी हे शिक्षकांना माहिती पाहिजे. त्यासाठी एक नियम आहे पॉडमस म्हणून, BODMAS. बी म्हणजे ब्रॅकेट, म्हणजे कंसामधील क्रिया अगोदर करावी लागते. ओ म्हणजे ऑफ, म्हणजे कंसाला लागून समजा एखादी संख्या असेल तर त्या संख्येने कंसाच्या आतील संख्येनं गुणावे. त्यानंतर डिव्हिजन म्हणजेच भागाकार करावा. त्यानंतर ए म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार करावा. त्यानंतर ए म्हणजे ॲडिशन म्हणजेच बेरीज करावी. व शेवटी एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन आणि सर्वात शेवटी वजाबाकी करावी. वरीलप्रमाणे नियमांचा वापर करून विद्यार्थ्यांना समजावून दिले तर उदाहरणाचे उत्तर चुकणार नाही. अन्यथा विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊन वेगवेगळी उत्तरे येतील. अशा प्रकारे शिक्षकांनी नियमाचा वापर करून स्पष्टीकरण केले पाहिजे व अखंडतेचा किंवा सातत्याचा अभाव टाळला पाहिजे. पुढचं उदाहरण आहे विज्ञानाचं. ही गतीची संकल्पना स्पष्ट केल्यानंतर गतीचे प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतील. पुढचं विज्ञानाचं उदाहरण आहे की गुरुत्वाकर्षणासंबंधी स्पष्टीकरण देत असताना प्रथम पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, त्यानंतर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, त्यानंतर पृथ्वी व चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीत असणारा संबंध स्पष्ट करणे आवश्यक आहे. परंतु शिक्षकांनी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनंतर चंद्राच्या मोहिमेत रशियाने अमेरिकेपेक्षा कशी आघाडी घेतली, त्याला अमेरिकेने कसं उत्तर दिलं, असे जर शिक्षक बोलायला लागले तर स्पष्टीकरणात खंड पडतो. हे विद्यार्थ्यांना खटकते. तेव्हा स्पष्टीकरणातील अखंडतेचा किंवा सातत्याचा अभाव टाळला पाहिजे. पुढचं एक मराठीतलं उदाहरण आहे. सर्वनाम ही संकल्पना शिकविताना शिक्षक पुढीलप्रमाणे उदाहरण देतील. राम हुशार मुलगा आहे, तो शाळेत जातो, तो अभ्यास करतो. या उदाहरणात राम हे नाम एकदाच वापरून नंतरच्या उदाहरणात नामाऐवजी दुसरा शब्द वापरला जातो, त्याला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम हे नाम आहे तर तो हा शब्द सर्वनाम आहे, असे स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंतु त्याऐवजी जर शिक्षकांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले, जसे राम हुशार मुलगा आहे, या उदाहरणात राम हा हुशार मुलगा आहे आणि मध्येच हुशार हे विशेषण आहे, असे स्पष्टीकरण केले तर ते स्पष्टीकरणाला बाधा निर्माण करते. कारण शिकवायचे आहे सर्वनाम आणि मध्येच विशेषण, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. त्यांना असं वाटतं की शिक्षक सर्वनाम शिकवत आहेत का विशेषण शिकवत आहेत. तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण होईल असे स्पष्टीकरण करू नये. यालाच सातत्याचा अभाव म्हणतात. ही बाब शिक्षकांनी टाळली पाहिजे.
या उदाहरणात शिक्षकांनी सर्वनाम शिकवण्याचे विशेषण शिकू नये, अन्यथा स्पष्टीकरणात खंड पडतो. याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे संदिग्धता, वेगनेस. संदिग्धता म्हणजे अस्पष्टता किंवा अनिश्चित. स्पष्टीकरण करताना बऱ्याच वेळेला आशयातील नेमका तपशील माहीत नसतो. अशा वेळेला वेळ मारून नेण्यासाठी शिक्षक संदिग्ध शब्दांचा वापर करतो. परिणामी मांडावयाचा विषय नेमकेपणाने स्पष्ट होत नाही. म्हणून अशा वेळी विद्यार्थी गोंधळतात, त्यांच्या मनात संदिग्धता निर्माण होते. म्हणजे शिक्षक बरोबर बोलले की चुकीचे हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर असे काही संदिग्ध शब्द असतात की त्या संदिग्ध शब्दांमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो, गोंधळ निर्माण होतो. असे कोणते शब्द आहेत की जे शब्द शिक्षकांनी कधीही उच्चारू नये? त्या शब्दांची यादी पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या रांगेत साधारणतः, फारच फार, खूपच खूप, वस्तुतः, थोड्या प्रमाणात, असेल, खरे पाहता, एखाद वेळेस. दुसऱ्या रांगेत कुठून तरी, कोणाशी, असावे, पुष्कळसे, थोडेफार, शक्यतो, कदाचित, काही. तिसऱ्या रांगेत बहुधा, एका, कोणाचे, असे वाटते, काही अंशी, राहिलेले, बाकीचे, केव्हा तरी. शेवटच्या रांगेत असे वाटते, सुमारे, अगदी कमी, काही प्रमाणात, या प्रकारे, कुठेतरी, या मार्गाने, उरलेले. हे सर्व संदिग्धता निर्माण करणारे शब्द आहेत. म्हणजे या शब्दांचा निश्चित अर्थ नाही, अनेक अर्थ असू शकतात. म्हणजे यापैकी कोणताही शब्द शिक्षकांनी जर उच्चारला तर त्याचा एक स्पेसिफिक अर्थ मिळणार नाही. अनेक अर्थ, वेगवेगळे अर्थ विद्यार्थ्यांना लागू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ हा होऊ शकतो. आता एक विज्ञानाचं उदाहरण आहे की प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करणे. आता संदिग्ध विधान कसं आहे बघूया. की थोडे मॅंगनीज डायऑक्साईड व त्यापेक्षा जास्त पोटॅशियम क्लोराईड घ्या असे सांगितले तर प्रयोग यशस्वी होणार नाही, कारण दोन्ही घटक नेमके किती घ्यायचे आहेत हे संदिग्ध आहे. तर नेमके विधान कसं करायला पाहिजे की मॅंगनीज डायऑक्साईड आणि पोटॅशियम क्लोराईड एकाच 3 या प्रमाणात घ्या असे प्रमाण सांगितल्यामुळे विद्यार्थी बरोबर तेवढे प्रमाण घेऊन प्रयोगशाळेत ऑक्सिजन बनवू शकतात, कारण विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहिलेली नसते. अशा प्रकारे शिक्षकाने नेमका तपशील सांगितला पाहिजे. संदिग्ध शब्दांच्या वापरामुळे स्पष्टीकरण किंवा खुलासा व्यवस्थित होत नाही, म्हणून शिक्षकाने संदिग्धता टाळली पाहिजे. आता चौथा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अयोग्य शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर, यूज ऑफ इनॲप्रोप्रिएट वर्ड्स अँड सेंटेन्सेस. स्पष्टीकरण करताना अयोग्य व अनुचित शब्दांचा व वाक्यांचा वापर केला तर स्पष्टीकरणात सुस्पष्टता येणार नाही. म्हणून स्पष्टीकरणात सातत्याने सुस्पष्टता येण्यासाठी अयोग्य व अनुचित शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर टाळला पाहिजे. अयोग्य शब्द म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य. तुम्ही जे शब्द स्पष्टीकरणात वापरतात ते शब्द विद्यार्थ्यांच्या मानसिक वैचारिक पात्रता व त्यांना मिळालेले पूर्वानुभव या गोष्टींचा विचार करून वापरतात का याचा प्रथम विचार करावा. जर विद्यार्थ्यांच्या वरील पातळीचा विचार न करता शब्द वापरले व त्यामुळे जर विद्यार्थी गोंधळात पडले तर वापरलेले शब्द हे अयोग्य शब्द असे मानावे. यानंतर दुसरा भाग म्हणजे अर्थाच्या दृष्टीने शब्द वापरणे. स्पष्टीकरणात कधीकधी जो शब्द वापरायचा आहे त्याऐवजी या शब्दाला साम्य असणारा, व्यवहारात वारंवार येणारा शब्द वापरतात, त्यामुळे तो शब्द त्या संकल्पनेच्या दृष्टीने अनुचित ठरतो. उदाहरणार्थ मराठीमध्ये ती अतिशय सुंदर आहे याऐवजी ती भयानक सुंदर आहे. या वाक्यात भयानक हा शब्द अनुचित आहे. भलेही भयानक हा शब्द
व्यवहारात वारंवार वापरला जात असेल, परंतु शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवितात, स्पष्टीकरण करतात, तर योग्य तो शब्द त्या ठिकाणी उच्चारणं खूप गरजेचं आहे. दुसरं जे एक उदाहरण आहे की हिरकणी जेव्हा गडावर येते आणि तिच्या असं लक्षात येतं की गडाचे दरवाजे हे बंद झालेले आहेत आणि नंतर मग ती गड उतरून जेव्हा घरी पोचते, तर ती घरी पोचल्यानंतर तिचं सगळं लक्ष बाळाकडे असतं. घरी गेल्यानंतर ती बाळाकडे झेप घेते. आता झेप घेणं हा शब्द बरोबर आहे, परंतु हिरकणीने बाळावर झडप घातली असा जर शब्द शिक्षकांनी उच्चारला, तर झडप हा जो शब्द आहे, हा शब्द अनुचित शब्द आहे. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, शी इज गुड दॅन हर आणि शी इज बेटर दॅन हर. तर या ठिकाणी गुड, शी इज गुड दॅन हर, त्याच्यापेक्षा शी इज बेटर दॅन हर, तर बेटर हा जो शब्द आहे, हा या ठिकाणी उचित शब्द आहे, बरोबर शब्द आहे. आणि दुसरं जे उदाहरण आहे, ही हॅड रिटर्न बॅक फ्रॉम दिल्ली. हे जे वाक्य आहे हे चुकीचे वाक्य आहे. बरोबर वाक्य काय आहे, तर ही हॅड रिटर्न फ्रॉम दिल्ली. इथं फ्रॉम 2 वेळा झालेलं आहे मित्रांनो. तर ही हॅड रिटर्न फ्रॉम दिल्ली, तर इथं रिटर्न फ्रॉम दिल्ली, तर रिटर्न बॅक ऐवजी फक्त रिटर्न शब्द वापरला. त्याचे कारण काय, रिटर्न या शब्दातच बॅक हा शब्द तिथं ऑलरेडी त्याच्यात लपलेला आहे आणि म्हणून रिटर्न बॅक न वापरता रिटर्न हा शब्द बरोबर आहे. म्हणून करेक्ट सेंटेन्स वापरणं खूप गरजेचं आहे. तर शिक्षकांनी अयोग्य शब्द व वाक्यांचा वापर टाळावा, जेणेकरून स्पष्टीकरण हे चांगले होईल. अशा प्रकारे ज्या घटकांमुळे स्पष्टीकरणाला बाधा निर्माण होईल, ते सर्व त्याज्य घटक शिक्षकांनी हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते म्हणजे की अस्खलितपणाचा किंवा ओघवतेपणाचा अभाव हा टाळला पाहिजे. त्याच्यानंतर अखंडतेचा किंवा सातत्याचा अभाव टाळला पाहिजे. संदिग्धता टाळली पाहिजे. अयोग्य शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर हा टाळला पाहिजे. जेव्हा शिक्षक अशा प्रकारचे जे या ज्या स्पष्टीकरणातील ज्या त्याज्य बाबी आहेत, या त्याज्य बाबी जेव्हा शिक्षक टाळतील, तेव्हा आपोआपच त्या शिक्षकांचं स्पष्टीकरण हे चांगलं होईल. तर अशा प्रकारे आज आपण स्पष्टीकरणातील त्याज्य बाबी याविषयी अधिक माहिती अभ्यासली.